मित्रांनो, बऱ्याचदा रुग्ण प्रश्न विचारतात की हृदय निरोगी ठेवण्यासाठी चांगला व्यायाम कोणता? भरभर चालणे हा व्यायाम चांगला की योगासने चांगले? खूप लोक या बाबतीत गोंधळलेले असतात. तर आज आपण याचं उत्तर शोधूयात जे तुमच्या हृदयासाठी एकदम परफेक्ट असेल. तर सगळ्यात पहिले आपण बोलूयात ब्रिस्क वॉकिंग किंवा जोरात चालणे याबद्दल. तर ज्यावेळेस आपण ब्रिस्क वॉकिंग करतो त्यावेळेस हृदयाचे ठोके वाढतात, रक्ताभिसरण सुधारते आणि त्यामुळे एक हृदयाचा एक प्रकारचा व्यायाम होतो. ब्रिस्क वॉकिंग केल्यामुळं वजन कमी होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे तुमचं बॅड कोलेस्ट्रॉल किंवा LDL कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी सुद्धा ह्या व्यायामाचा खूप फायदा होतो. त्यानंतर योगासने किंवा प्राणायाम. तर सध्या हृदयविकार होण्यासाठीचं एक प्रमुख कारण ते आहे म्हणजे वाढलेला मानसिक तणाव किंवा मेंटल स्ट्रेस. तर योगासनाचा सगळ्यात मोठा फायदा तो हा की आपल्या बॉडीतील स्ट्रेस हार्मोनची लेवल कमी करतं. त्यामुळे योगासने किंवा प्राणायाम केल्यानंतर आपला BP नियंत्रित राहण्यासाठी मदत होते. त्याचप्रमाणे हृदयाचे ठोके सुद्धा कंट्रोलमध्ये राहतात आणि त्यामुळे मानसिक ताण कमी होते आणि त्याचप्रमाणे शरीराची लवचिकताही वाढते. तर मग दोघांपैकी चांगला व्यायाम कोणता? तर खरं सांगायचं तर दोन्ही व्यायाम हे एकमेकांसाठी पूरक आहेत. जर तुम्हाला तुमचा स्टॅमिना वाढवायचा असेल तर ब्रिस्क वॉकिंग किंवा जोरात चालण्याचा व्यायाम फायदेशीर आहे. पण जर तुम्हाला मानसिक शांतता मिळवायची असेल तर प्राणायाम किंवा योगासने हा व्यायाम फायदेशीर आहे. तर मग नेमका कोणता व्यायाम करायचा? तर माझ्या मते दोघांचे कॉम्बिनेशन हे तुमच्या हृदयासाठी एकदम परफेक्ट असेल. आठवड्यातील किमान 150 मिनिटे ब्रिस्क वॉकिंग म्हणजे जोरात चालण्याचा व्यायाम करावा आणि त्याचप्रमाणे 2 ते 3 दिवस योगासने आणि प्राणायाम करावे. तर ह्या दोन्ही उपचार पद्धतीचा अवलंब करून तुम्ही तुमचे हृदय हे फिट ठेवू शकता.